स्वागत तुमचं आपल्या एक नवीन मिनी ब्लॉग मध्ये. जसं की तुम्हाला माहितीच आहे, आज तुमच्या भावाचा बर्थडे, त्या निमित्तानं आपण सेलिब्रेशन करायला आलोय केक विलाला. मित्र कंपनी पण आलेले भावांनो. आता सचिन भाऊ ते मध्ये गेले केक बुक करण्यासाठी. कृष्ण भाऊ 2 शब्द बोल रे. काही नाही भाऊ, जाऊ दे. भाऊ थोडं आपण सेलिब्रेशन करायला आपला बर्थडे, म्हणजे जास्त काय मोठा नाही करत आपल्याला भाऊ. छोटेच कार्यकर्ते आपण. आपल्या ब्लॉगरचा बर्थडे फुल राडा होणार भावांनो. भाऊ ना अशी मित्र कंपनी सोबत आली ना, आपण बर्थडे कुठे पण करू एकदम राडामध्ये. अरे छोटाच बर्थडे करा, आपलं जास्त मोठं नाही. दीपक भाऊ काय तुझं म्हणणं काय? भावाला सगळे बर्थडेला या, एकदम व्यवस्थित थोडा केक खाऊया, मजा करूया बास. आणि चिकन अंडी देऊन टाक रे याला. चिकन अंडी देऊन टाक बरं. तिकडे जायचं ना आपला तारगांना. आणि 2 बोकडे चिकन बिर्याणी पण सांगितली भाऊ. एवढ्याला सांगितलं पुढे तुम्हाला का? अरे ऑर्डर केली कॅन्सल करावं लागेल. तरी पण भावाचा बर्थडे तर आपला संजय भाऊ आपल्याला तारंगणला घेऊन जाणार आहे. म्हणजे आता 9:30 वाजले, 10 वाजता घेऊन जायचे नाही का त्याच्याकडून पार्टी आपल्याला. असं काही नाही का, म्हणजे आपण ते वाटलं ते आपण मागू शकतो नाही का. मन मोकळं. गंगूबाई हजेरी द्या. आता व्यवस्थितपणे आपला बर्थडे सेलिब्रेशन झालंय. आपला प्रेम भाऊ खास करंजगाववरून आलाय भाऊ आपल्या बर्थडे साठी. प्रेम भाऊ कुठून आला सांग रे तू? करंजगाववरून आलो भाऊ मी. भाऊ ना खास एवढं लांब आपल्या मोठा फॅन आहे संजू भाई, मी लहानपणापासून त्याच्यामुळे आलेलो आहे. थोडा फार कामाला गेलाय, पण काम सोडून भाऊ आपल्या बर्थडे साठी आलाय. पुन्हा आता फक्त आपण आपले साहेब भाऊ, आपला प्रेम भाऊ आहे आपला. इथं आपल्याला कळतं का आपल्या मित्रावर प्रेम किती नाही का? मग भाऊ ना आता शेवटपर्यंत थांबले आपल्या सोबत. भाऊ आम्ही सेलिब्रेशन करू. आम्ही बघू शकता तुम्ही, आम्ही कुठं जेवायला आलोय. कॅरी कृष्णा भाऊची स्वतःची आपले बर्थडे पार्टी बघू शकता भाऊ ना. आपलं जेवण कुठं चालू तुम्ही डायरेक्ट आपण गाडीमध्ये बसलो भाऊ ना डायरेक्ट कृष्ण भाऊच्या कॅरी मध्ये डायरेक्ट. टॉपचा विषय टॉपचा. हे पहा ना पातीला कसं आहे आपला नावच पुरा भाऊ ना. जेवायला म्हटलं आपण कुठं पण डायरेक्ट, मग गाडी असो का जमीन असो कुठं पण डायरेक्ट. काय टाइम आपण विमानामध्ये पण जेवू, पण दिवस यायचे बाकी अजून. कॅरी मारलं